तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज याचबरोबर बातमी मागची बातमी, किस्से आणि संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय नवीन पॉडकास्ट आज स्पेशल. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. रोज संध्याकाळी 5 वाजता samtv.com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात DRDOच्या पुण्यातल्या संशोधन आणि विकास आस्थापना R&D या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याबाबत एक मोठी बातमी पुन्हा एकदा समोर येतेय, ती आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. गेल्या वर्षी केंद्र सरकारनं अग्निपथ ही महत्वाकांक्षी योजना जनतेसमोर आणली होती. त्या माध्यमातून तरुणी अग्निवीर म्हणून 4 वर्षांसाठी सैन्यात सहभागी होऊ शकतात. याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जशास तसं उत्तर दिलंय. ते काय म्हणाले आहेत हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला हवामानाच्या एका महत्वाच्या बातमीनं. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे जगभरातलं धान्य उत्पादन घटतंय. जागतिक तापमान वाढीचा गंभीर परिणाम आता दिसून येतोय. या गोष्टीला आपण अजूनही हव्या तितक्या गांभीर्यानं घेत नसल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2021 साली जगभरात 82.8 कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. या शतकाच्या मध्यापर्यंत ही संख्या आणखी वाढू शकतेय, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. कोलंबिया विद्यापीठ आणि जर्मन काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स या संस्थेनं संयुक्तपणे यावर संशोधन केलंय. या संशोधनातील प्रमुख रिसर्चर काई कॉन ह्युबर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी जागतिक तापमान वाढीचे पिकांवर काय परिणाम होऊ शकतात याबाबत अभ्यास केलाय. त्यात त्यांनी 1960 ते 2014 मधली आकडेवारी पाहिली आहे आणि 2045 ते 2099 पर्यंतच्या जलवायूच्या मॉडेलची आकडेवारी याचा अभ्यास केलाय. या सालापर्यंत जगातल्या 90 कोटी लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असं यात दिसून आलंय. यामध्ये सर्वात अधिक हवेतल्या जेट स्ट्रीमचा अभ्यास करण्यात आलाय. जेट स्ट्रीम हे हवेचे अतिप्रचंड वेगाने वाहणारे प्रवाह असतात. जगभरातल्या अनेक महत्वाच्या पीक उत्पादन क्षेत्रांवर या प्रवाहांचा विपरीत परिणाम होत असतो. अमेरिका, पूर्व युरोप, पूर्व आशियातल्या प्रमुख कृषी क्षेत्रांमधल्या उत्पादनात यामुळे सातत्यानं घट होतीये. यावेळी हे देखील तपासण्यात आलंय की कम्प्युटरच्या मदतीनं भविष्यातल्या या धोक्यांचा अंदाज लावणं कितपत शक्य आहे. त्यामध्ये असं दिसून आलंय की हवामान बदलाचा जेवढा अंदाज कम्प्युटरनं वर्तवला होता त्यापेक्षा अधिक नुकसान सध्या पृथ्वीचं झालेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की भविष्यातले जे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत ते अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असू शकतात. ही आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलंय. श्रोत्यांनो, डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्याविषयीची एक महत्वाची बातमी आता आपण ऐकूयात. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अर्थात DRDOच्या पुण्यातल्या संशोधन आणि विकास आस्थापना म्हणजे R&D या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी सोशल मीडिया आणि ईमेलद्वारे देशाच्या विविध सुरक्षा विषय प्रकल्पांची माहिती पुरवल्याचं दहशतवाद विरोधी पथकाच्या म्हणजेच ATSच्या तपासातून समोर आलंय. DRDOनं तयार केलेल्या ब्रह्मोस, अग्नी 6 मिसाईल लॉन्चर तसंच MBDA या क्षेपणास्त्रांसह रुस्तम, सरफेस टू एअर मिसाईल, इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची आणि DRDOच्या कामांची माहिती दासगुप्ता हिला सोशल मीडिया आणि ईमेल्सद्वारे पुरवण्यात आली आहे. तसंच डॉक्टर कुरुलकर यांनी DRDOच्या संशोधन आणि विकास विभागाच्या सुरक्षा नियमावली संदर्भात मयूर पंख प्रणालीचा भंग केल्याचं स्पष्ट झालंय.
एका हनी ट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले डॉक्टर कुरुलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. शत्रू राष्ट्राला संरक्षण क्षेत्राची माहिती मिळाल्यास देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असा ठपका कुरुलकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. डॉक्टर कुरुलकर यांनी अधिकारांचा गैरवापर करून राष्ट्रीय सुरक्षा नियमांचा भंग करून ही माहिती हस्तांतरित केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, असं ATSनं न्यायालयात सांगितलंय. डॉक्टर कुरुलकर यांची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर चाचणी करण्याच्या सरकारी पक्षाच्या मागणीसंदर्भात सुनावणी पार पडली आहे. बचाव पक्षानं चाचणीला विरोध करून न्यायालयात अर्ज सादर केलाय. त्यावर न्यायालयानं सरकारी पक्षाला चाचणीच्या आवश्यकतेबाबत म्हणणं सादर करण्याची सूचना केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जुलैला होणार आहे. अधिकृत मोबाईल क्रमांकावरून DRDOची गोपनीय माहिती देणं शक्य नसल्यानं डॉक्टर कुरुलकर यांनी एक दुसरा मोबाईल खरेदी केला आणि त्या मोबाईलमध्ये सर्व प्रकल्पांची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्सच्या फाईल्सद्वारे घेतली. झारा दासगुप्ता हिनं अग्नी 6 ब्रह्मोस यांची माहिती BingoChat.net आणि CloudChat.net वर अपलोड करण्यास सांगून त्यांच्या चित्रफिती पाठवण्यास सांगितल्या, असंही ATSच्या तपासात उघडकीला आलंय. श्रोत्यांनो, अग्निपथ या योजनेविषयी अधिक जाणून घेणारी बातमी आता आपण ऐकूयात. गेल्या वर्षी सरकारनं अग्निपथ ही महत्वाकांक्षी योजना जनतेसमोर आणली होती. या माध्यमातून तरुण तरुणी अग्निवीर म्हणून 4 वर्षांसाठी सैन्यात सहभागी होऊ शकतात. या योजनेत आता बदल करण्याची मागणी भारतीय सैन्यानं केली आहे. 4 वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या 50% अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी घेण्याची मागणी करण्यात येतेय. सध्या 4 वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांपैकी 25% अग्निवीरांनाच कायमस्वरूपी नोकरीचा पर्याय देण्यात येतोय. मात्र यात बदल करण्याची मागणी भारतीय सेनेनं केली आहे. याबाबत विचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. भारताच्या सैन्य दलात दरवर्षी सुमारे 80,000 सैनिकांची भरती होत असते. मात्र कोविड महामारीमुळे 2 वर्ष ही भरती झालेली नाही आणि या 2 वर्षात कित्येक सैनिक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सैन्याच्या संख्येत मोठी घट झालीय. ही घट भरून काढण्यासाठीच लष्कराकडून अग्निवीर या योजनेत बदल करण्याची मागणी करण्यात येतेय. 50% अग्निवीरांना सैन्यात कायमस्वरूपी घेण्याचा विचार करावा, तसंच अग्निवीरांच्या संख्येत वाढ करून ही भरती वेगानं करावी, अशा मागण्या लष्करानं केल्या आहेत. सध्या 40,000 अग्निवीरांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी ही संख्या वाढवण्यात येतेय. 2026 पर्यंत एकूण 1,75,000 अग्निवीर सैन्यात दाखल होतील असं लक्ष्य आहे. मात्र आतापासूनच सैन्यात सुमारे 1.5 लाख सैनिकांची कमतरता आहे. श्रोत्यांनो, आता जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. दिल्ली उच्च न्यायालयानं 11 जानेवारीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यावर जो मोठा निर्णय दिला होता, त्यावर आता सुप्रीम कोर्टानं फेब्रुवारी 2024 पर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल या केंद्रीय निमलष्करी दलातल्या लाखो जवानांचं जुनी पेन्शन योजना लागू होण्याचं स्वप्न भंग झाल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह देशातल्या उत्तरेकडल्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. दिल्लीतल्या पावसानं गेल्या 41 वर्षातला विक्रम मोडलाय. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार 1982 पासनं जुलैमध्ये एका दिवसात सर्वाधिक 153 मिलीमीटर पाऊस पडलाय. त्यामुळे हवामान खात्यानं इथल्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झालीय. आता मात्र बाजारपेठेत वाढलेल्या टोमॅटोच्या किमतींवर कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकरनं सोशल मीडियावर त्याच्या विनोदी शैलीत वाढत्या महागाईवर निशाणा साधलाय. तो म्हणतोय, एकच गोष्ट कळत नाहीये, टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू की बँकेत? ही त्याची पोस्ट चांगलीच चर्चेत येतेय. भारतीय महिला संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. 3 सामन्यांची T20 मालिका आता सुरू झालीय. या सामन्यांमध्ये संघात मिन्नू मणी
आणि अनुषा बारेड्डी यांनी पदार्पण केलंय. मिन्नू मणी ही भारतीय महिला संघाकडून क्रिकेट खेळणारी केरळ राज्याची पहिली क्रिकेटपटू ठरली असून तिनं पदार्पणातच भारताकडून पहिली विकेटही मिळवलीय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय. त्यामुळे राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. तर अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा इतरही राष्ट्रवादीचे नेते आमदार त्यांच्या सोबत गेले आहेत. शरद पवार यांच्या जवळचे नेते प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ या 3ही नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे आणि आता पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिक येवले इथं जाहीर सभा घेतली आहे. त्यात भुजबळांचं नाव न घेता त्यांच्यावर टीकाही केली आहे आणि ही टीका भुजबळांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. शरद पवार यांनी येवल्याच्या सभेत बोलताना जनतेची माफी मागितली आहे. या सभेत त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला याची मी माफी मागतो. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. आता यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.